गजानन पोटे. गजानन पोटे, तुम्ही आज इकडे सेंटरवरती आहात, फ्रेशविंग वेलनेस सेंटर ॲक्युपंक्चरसाठी आलेला आहात. म्हणजे खूप दिवस येत आहे, जवळजवळ मला वाटतं आज तुमचं 15वं सेशन आहे. ठीक आहे. तर आता या दिवसांमध्ये तुम्हाला जे जे वाटलं आणि तुम्हाला काय त्रास आहे ह्याच्याबद्दल तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे, सांगा बरं. माझं 10 वर्षापासूनचं मानेचं दुखणं होतं. मानेचं दुखणं कुठे होतं तुम्हाला? इथं पूर्ण हा भाग आहे, हां हां. पूर्ण भाग, आणि हा भाग जो आहे मानेचा मानेचा पूर्ण भाग आपला खांद्यापर्यंत ते हम्म, हम्म. पूर्ण दुखणं होतं. हां. म्हणजे खूप असं झालेलं मला त्या दुखणं ते. आणि त्या दुखण्यामध्ये मी 2 वर्ष बाहेरच्या औषधं, आपण जे गोळ्या औषधं घेतो बरं. ते पण मी घेतलेलं. पण ते जास्त आपण घेऊ शकत नाही औषधं बाहेर, म्हणजे पेन किलरची. बरोबर. त्यामध्ये डॉक्टरनी सांगितलेलं बंद करायला, हां हां. ते बंद केलं मी. हम्म. आणि मग काही दिवसांमध्ये ते असं चाललं तसंच, दुखणं तर होतंच ते. बरोबर. आणि मग मी आता कामोट्यामध्ये 5 वर्ष राहतो इथे 2013 पासून. मग एकदा मग जस्ट मी बघितलेलं, एक 2-3दा मी तरी इथून बघितलेलं जाता येतं नेहमीच्या रहदारीच्या ह्याच्यामध्ये. इथं काहीतरी ॲक्युपंक्चरचं काही आहे, थोडं ऐकून होतो मी. हां हां हां. त्यामुळे म्हणलं एकदा आपण जाऊन तरी बघूया काय आहे ते. बरोबर. त्यामुळे असं मी एक दिवस आलेलो. तर पहिल्यांदा त्यांनी व्यवस्थित पहिल्याच दिवशी मला सुरुवात झाली की मला काहीतरी त्यापासून काहीतरी फायदा होणारच असं. आणि मी हे जी ट्रीटमेंट ती चालूच ठेवली होती. आणि मी म्हणजे पेशन्स ठेवला माझा, किंवा मला हे करायचंच आहे पूर्ण. बरोबर. कारण मी खूप असं झालेलं माझं वेदना या. बरोबर. 10 वर्ष दुखणं होतं माझे. 10 वर्षामध्ये तुम्हाला निदान नाही मिळालं याचं की तुम्हाला कशामुळे होत आहे वगैरे? निदान नाही मिळालं, कारण मी MRI वगैरे काढला होता. हां हां. आता MRI तो आपली एक शेवटचं स्टेप असते का बाबा, त्यापासून आपल्याला काहीतरी निघेल हवं. म्हणजे आपण एखादं नस वगैरे काही कुठे हे झालं, चॉकअप झालं असेल, बरोबर, हाडाचं दुखणं असेल म्हणून ते होत असेल. बरोबर. पण तसं काहीच निघालं नाही डॉक्टरकडून. हां हां. त्यामुळं मी ते हे केलं बाबा, त्यात पण काय आता निघणार नाही. तर त्या औषधं डॉक्टरने थांबवली होती. त्यामुळे मी काय दुसरा काय उपचार केलाच नाही, कारण की ते शेवटचं होतं MRI काढण्यामध्ये म्हणून. तर पुढं मग तेव्हा फक्त आता ते कामाला आल्यापासून एकदा आढळलं. त्यामुळे तिथून पहिल्या दिवसापासून मला जाणवलं की बाबा इथून काहीतरी मला चांगलाच रिझल्ट भेटत आहे. आणि आता बरं वाटतंय खूप. आता 15 दिवसामध्ये एकदम म्हणजे मी म्हणेल की 0 झालेलं आता त्यामध्ये एकदम. आणि आता आनंदाचे क्षण तुम्ही साजरे करू शकतात. आणि त्यामुळे माझ्या झोपेचं पण व्यवस्थित आहे. मला खूप दुखण्यामुळे मला खूप प्रॉब्लेम आहे झोपेमध्ये, किंवा जेवताना वगैरे तेच आठवायचं किंवा असं. आणि असे एक अजून मी सांगेल की आपण जसं 2-3 जणांमध्ये बसून बोलायचो, तर मी त्या दुखण्यामध्ये मी दुसरीकडे असायचो, माझं काहीतरी लक्ष. बरोबर. पण त्यात तसं आता होत नाही. मी 2-3 मित्रांमध्ये जर बसलोय तर ते काय बोलतात आणि मी काय ऐकतोय ते मला चांगलं आठवतंय, किंवा मी बोलू शकतो, त्यांच्याशी चर्चा करू शकतो. म्हणजे एवढा परिणाम झालेला आहे. आणि मी बिलीव्ह करू शकत नाही असं की बाबा एवढा होऊ शकते परिणाम त्यातून. बरोबर आहे. आणि ही जी आपण ट्रीटमेंट घेतली, ट्रीटमेंट घेताना तुम्ही मला पहिलं सांगितलेलं की बऱ्याच मला प्रॉब्लेम आहे, जसं की उजेड बघायला मिळायचं नाही. ते उजेडाचं कसं व्हायचं की मी जर त्या दुखण्यामधून संध्याकाळचं जसं मी कामावर यायचो, ते दुखणं खूप वाढलेलं असायचं ते. कारण मी कामावर थकलेलं असायचो, आणि त्यामुळे माझे दोन्ही डोळे पूर्ण लाल व्हायचे डोळे ते. त्यात पूर्ण प्रमाण नसेल, पूर्ण जे लाल व्हायचं, आता नाही लाल व्हायचं ते नाहीये. आणि जिथे मी प्रकाशकडे आता मी माझ्यासमोरच बल्ब आहे, पण मला काही जाणवत नाही. मी बघितलं तरी काय वाटत नाही. पण पूर्वी जे बघायचो त्यामध्ये खूप म्हणजे 0वरती गेलेलं त्याचं प्रमाण. बरोबर. आणि डोक्याला मुंग्या वगैरे यायच्या पूर्ण हा जो भाग आहे त्या मुंग्या यायच्या, ते पण पूर्णतः गेलेलं आहे त्याचं. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय औषध गोळ्या वगैरे औषध गोळ्या काहीच नाही. बरं, आता तुम्हाला अनुभव आलेला आहे ॲक्युपंक्चरचा. सुया लावून फक्त तुम्ही ट्रीटमेंट घेतली, तर तुम्ही सांगू शकाल की ॲक्युपंक्चरने नक्की कसं काय बरं होतो माणूस, हे तुम्ही सांगू शकाल? कारण तुम्ही अनुभव घेतलाय. आता तुम्हाला जेवढं समजलंय तेवढं तुम्ही सांगा, म्हणजे लोकांना सुद्धा कळेल की नक्की काय होतं ॲक्युपंक्चरमुळे. ॲक्युपंक्चरने आता
शिवाय लावल्यावरती आपल्याला थोडं काय काय भीती वाटते सुरुवातीला. हां हां हां, ते महत्वाचं आहे की न भिणं महत्वाचं आहे, कारण की आपण तर बाकीचे उपचार घेतोय, म्हणजे असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जाऊन गोळ्या वगैरे भरमसाठ गोळ्या वगैरे घेऊन पण आपल्याला नाही होते, तर त्याच्यापुढे मला वाटतं थोडं क्षुल्लकच वाटतंय सुयांचं हे घेणं. आणि मला बराच त्याचा अनुभव चांगला आलेला आहे आता, म्हणजे माझ्यावर जर उपचार झाले त्यामुळे मला अनुभव चांगलाच आलेला आहे तो. आणि त्यातून तर काही साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही आहे, बरोबर. उलट झाला तर फायदाच आहे तो. बरोबर. आणि पूर्ण त्यांनी जो कोर्स सांगितला सरांनी तो पूर्ण कोर्स करावा त्यांनी, कारण की ते पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पूर्ण रिझल्ट येणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही एक गोष्ट अनुभवली असणार ॲक्युपंक्चरमध्ये की आपण सुया लावतो पण आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे स्वतःला बरं करण्याची. बरोबर आहे. हो हो, ते कारण आपलं जे शरीर आहे त्याला ते कुठेतरी कमी पडतंय ते, आणि ते सुया लावून ते घेत असतं ते उपचार त्यामधून. बरोबर. आणि ते रिझल्ट दाखवतं की बाबा इथे कुठेतरी कमी पडतं आणि ते सुयाने ते पूर्ण ते आराम मिळतो तुम्हाला ते दुखण्यापासून. बरोबर आहे. आणि तुम्ही काय अनुभव येतो तुम्हाला जेव्हा तुम्ही सुई लावतो? तुम्हाला सुया लावतो तेव्हा ते हाताला किंवा पायाला सुया लावला की तिथून असं वाटतं काहीतरी वाहते आहे सगळं ते तिथून, असं ऊर्जा वगैरे वाहते असं जाणवतंय बाबा. आणि जेव्हा आपला वेळ होतो 1 तास वगैरे क्रॉस होतो तेव्हा ते थांबलेलं असतं ते पूर्ण काम केलं असतं त्यांनी त्या सुयाने. बरोबर आहे. गजाननजी, काय आहे, हल्ली मुलीचा बर्थडे केलाय एकदम व्यवस्थित छान, हा काय सांगू शकाल त्याच्याबद्दल, पूर्वी आणि आताच्या मधला फरक म्हणजे खूप 100% पुढे आपण त्याला देऊ शकतो पर्सेंटेज. कारण की पूर्वी पुढेच लक्ष लागायचं ना, म्हणजे किंवा ऑफिसमध्ये घरी किंवा मित्रामध्ये बसतरी चिडचिडपण व्हायचं त्या दुखण्याने. पण आता मला खूप आराम पडतो, खूप म्हणजे खूप. मी ते त्याबद्दल ते मला शब्दच नाही त्याबद्दल बोलायला की ह्या उपचाराने एवढा आराम पडू शकतो माझ्या जीवनामध्ये, आजारपणामध्ये दुखण्यामध्ये वगैरे असं. तर आता मी माझ्या मुलींचा वाढदिवस, मुलांमध्ये खेळणं वगैरे किंवा नातेवाईकडे जायचे फिरायला किंवा बाकी समारंभामध्ये जायचं, तर मला म्हणजे बरं वाटतं की मी त्या तणावमुक्त किंवा त्या दुखण्यापासून मुक्त झाल्यामुळे मला तो आनंद लुटता येतो फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर किंवा ऑफिसमध्ये माझ्या जॉब करताना वगैरे जे त्रास व्हायचे किंवा सहकाऱ्यांबरोबर जे चिडचिडपण व्हायचं तो आता नाही आहे. आणि एकदम मी फ्री असं वाटते मला की आता कुठंतरी वेगळं असं वाटतं आयुष्य, म्हणजे वेगळं टर्न घेतलेलं असं खूप बरं वाटतं त्यामध्ये. किंवा बाकी गोष्टी पण अशा थांबल्या होत्या कुठेतरी करण्यासारख्या की आपण त्या दुखण्यामधून बाहेर येऊ की नाही. आणि असं वाटतं की आता पुढे आपल्या करण्यासारखं भरपूर आहे त्या दुखण्यापासून मुक्त झाल्यामुळे. बरं वाटते मला आता खूप. मला हे उपचार घेऊन खूप आराम वाटतोय, कारण जो मला पूर्वी त्रास व्हायचा, मान असं ह्या बाजूला फिरवतो ना, उजव्या डाव्या बाजूला वरती खाली, तर आता ते काहीच त्रास होत नाही मला. खूप आराम वाटतो मला आता, की मी बिलीव्ह केलं नव्हतं की एवढा मला आराम पडेल. आणि त्या खूप म्हणजे मी जेवढा विचार केलेला त्यापेक्षा पण खूप आराम पडला माझ्या उपचार पद्धतीने. आणि खूप मी असं आभार मानतो डॉक्टरांचे पण की, आणि मला असं कुठेतरी एक दिशा मिळाली की मी असं वेगळ्या उपचार घेतोय आणि मला त्याचा इफेक्ट पण चांगला, एवढा 100%च्या पुढे मी वाटेल मला की मला बरं वाटतंय त्याच्यामुळे. त्यामुळे मी असं वाटतं की मला जेव्हा असं एन्जॉयमेंट असं वाटतं की मी आता आयुष्यामध्ये काहीतरी असं वेगळं काहीतरी करून दाखवण्याचे मला असं एक प्रोत्साहन मिळालं मला वाटतंय. कारण की अगोदर मला एक निराशा होतं की बाबा मी काही करेल की नाही, किंवा फॅमिलीमध्ये मी वेळ देईल की नाही, किंवा तेच रडगाणं माझं राहील दुखण्याचं, किंवा जॉबला पण मी असंच एक रडगाण्यासारखं राहील माझं, किंवा एकदम निराशेसारखं मित्रांमध्ये. आता तसं काय मला ते वाटतं की मी सगळ्यांशी मिळून मिसळून राहील वगैरे, आणि जे लाईफ आपलं आहे ते एन्जॉय करेल, आणि पुढे पण अजून काहीतरी असं वेगळं करेल. कारण की माझं दुखणं आहे ते पूर्णपणे गेलेलं आहे, त्यामुळे असं वेगळं काहीतरी वाटेल की मी काहीतरी करावं. कारण मला ते विचार करण्याचं जे पूर्वी नव्हतं दुखण्यामुळे ते आता आहे. आणि खूप मला आभार वाटतंय फ्रेशविंग वेलनेस सेंटरचं मी खूप आभार मानेन की मला एक दिशा मिळाली आणि मला एक मार्ग मिळाला, किंवा त्यामुळे मी त्या आजारापासून, त्या वेदनांपासून मी मुक्त झालेलो आहे. आणि मी खूप आभार मानतोय किंवा मला एकदम मी असं म्हणतो की मी अजून मार्ग लोकांना दाखवेल की ही उपचार पद्धती अवलंबा, आणि मग तुम्ही तुमचं बघा की किती इफेक्ट पडतोय की आपल्या बाकी उपचारांमध्ये आणि याच्यामध्ये काय तफावत होते, आणि तुम्ही स्वतः तुमचा अनुभव घ्याल त्यापासून.
तुम्हाला 100% आराम मिळेलच. तसंच मी डॉक्टर अनिश पेटकरांचा मी खूप आभारी आहे की त्यांनी मला हा उपचार पद्धती व्यवस्थित दिलेली मला आणि खूप छान प्रकारे माझा उपचार झालेला आहे इथे. आणि अजून लोकांना मग मी इथे प्रोत्साहन करेल की येऊन तुम्ही उपचार घ्यावा आणि तुमच्या वेदनापासून तुम्ही मुक्तपणे आणि एन्जॉय करावं लाईफमध्ये आयुष्यामध्ये असं मला वाटतं. मला असं आणि मी खूप आभारी आहे त्याबद्दल.